नमस्कार मित्रांनो, आपण आज या आपल्या व्यासपीठाद्वारे पिंक बोलवर्म म्हणजे गुलाबी बोंडअळी या किडीबद्दल माहिती करून घेणार आहे. ह्या किडीने जवळजवळ 30 ते 70% पर्यंत पिकाची हानी होऊ शकते. इतके या भयंकर किडीला आपण आज जे काही उपाययोजना आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. ही कीड जितकी आपल्याला दिसते साधी तितकी नाही आहे, कारण की ही त्या फुलांमध्ये लपून बसते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बोंडामध्ये लपल्या असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने आपण जे कंट्रोल मेजर करतो त्याला आपण फवारण्या मारतो ते आतपर्यंत पोहोचत नाही आणि तिचा प्रादुर्भाव हा थांबत नाही. त्यामुळे आज आपण जापनीज टेक्नॉलॉजी जी आहे PB नॉट पिंक बोलवर्म नॉट आणि SPALT म्हणजे स्पेशलाइज फेरोमोन अँड लिव्हर ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी, या दोन टेक्नॉलॉजी ज्या पिंक बोलवर्मवर चांगलं कार्य करतात त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे. तर लगेच बघूया. गुलाबी बोंडअळीची मादी जी आहे ती सलग अंडी देते. ते अंडी अंडाकृती चपटे आणि थोडे व्हाईट कलरचे असतात. आपण बघतो की सगळ्यात जास्त घातक ही पहिली आणि दुसरी अवस्था किडीची, म्हणजे ती अळी जी असते फर्स्ट अँड सेकंड इन स्टार, ती खूप धोकादायक आहे. कारण की ती अळी आपल्या बोंडामध्ये शिरून किंवा फुलांमधून आणि नंतर लहान बोंडामधून आतमध्ये शिरून आतमध्ये ती तुमचे जे बिया असतात त्या बियांवर ती खात राहते. त्यानंतर डेव्हलप होणारे जे फायबर्स असतात त्यालाही ती नष्ट करते. अळीचा प्रादुर्भावाचे लक्षणं जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण आपण जेव्हा शेतामध्ये फिरतो तेव्हा आपल्याला जर डोम कळी म्हणजे त्याला रोझेट फ्लॉवर म्हणतो आपण, जशी बंद असलेली कळी जर आपल्याला फुलाची कळी जर आपल्याला दिसली तर 100% त्यामध्ये आतमध्ये लहान अळी असते आणि त्यानंतर ती बोंडामध्ये जाते. त्यानंतर जर तुम्हाला 10% डॅमेज दिसली फोडल्यानंतर किंवा त्याच्या आतमध्ये आपल्याला जर किडीचा प्रादुर्भाव दिसला तर तुमच्या शेतामध्ये या किडीचा अटॅक झालेला आहे असं आपण गृहीत धरतो आणि त्यानंतर आपण उपाययोजना करू शकतो. गुलाबी बोंडअळीला आपण कंट्रोल करत असताना पारंपरिक पद्धतीने आपण फवारण्या करतो, पण फवारण्या करताना ही वेळ अचूक असणं आवश्यक आहे. पण बरेचदा ती मिस होऊ शकते आणि ही जी अळी असते ती फुलांमध्ये आणि बोंडांमध्ये आतमध्ये असल्यामुळे तुमचे जे फवारे आहेत ते यशस्वी होत नाही. म्हणून आज आपण जे चर्चा करणार आहे ते PB नॉट पिंक बोलवर्म नॉट ही जी जापनीज टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये आर्टिफिशियल गॉसी प्ल्युअर म्हणजे ही जे रसायन असते याच्यामुळे ही गुलाबी बोंडअळीच्या नरांना आकर्षित करते. साधारणतः नॅचरली ही जी मादी असते ही 3 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात डोस सोडते आणि त्याच्यामुळे नर आकर्षित होतात. पण या PB नॉटमध्ये ही एक व्हिनिल प्लास्टिकची नळी असते 30 सेंटीमीटरची. याच्यामध्ये गॉसिप्ल्युअर हे एक रसायन सोडलं जाते. ही 150 ते 160 मिलीग्राम इतक्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या नरांना असा भास होतो की मादीच तिथे आहे आणि त्यामुळे ते त्या नळीजवळ येतात किंवा त्या झाडाजवळ येतात आणि त्यांचा ते गोंधळतात. कारण की त्यांना असं वाटतं की इथे मादी आहे पण मादी तिथे नसते. त्यामुळे ह्या ॲप्लिकेशनमुळे नरांना मादी न मिळाल्यामुळे ते तिकडे थकून जातात किंवा ते मरण पावतात. त्याच्यामुळे पुनरावृत्ती जी आहे आणि त्याची जे समोर रिप्रोडक्शन आहे हे रिप्रोडक्शन खूप कमी प्रमाणात होते किंवा थांबून जाते. आता याचं ॲप्लिकेशन आपण करण्याची वेळ जी आहे ती साधारणतः 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपण याची ॲप्लिकेशन करायला पाहिजे. आणि ह्या ज्या नळ्या आहेत ह्या नळ्या तुम्ही साधारणतः 160 इतक्या नळ्या आपण एकरामध्ये लावायला हवेत. आणि साधारणतः हे झाडाच्या टॉपच्या झाडापासनं साधारणतः 3 ते 4 इंच या हाईटवर ते नळी जी असते ते व्हिनिल नळी आपण PB नॉट जी आहे ती बांधायला हवी, जेणेकरून 160 नळ्यांमुळे 1 एकर कव्हर होईल आणि त्या भरपूर प्रमाणात तुम्हाला मदत करतील ह्या अळीला कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर मित्र दुसरी जी पद्धत आहे ती टेक्नॉलॉजी आहे SPLAT SPLAT म्हणजे स्पेशलाइज फेरोमोन अँड लिव्हर ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये सुद्धा
125 ग्रॅम पेस्ट ही एक पेस्ट असते. याच्यामध्ये सुद्धा एक सिंथेटिक गॉसिपियर हे एक रसायन टाकलं जातं. हे पण तेच काम करतं की गुलाबी बोंडअळीच्या मादी नरांना आकर्षित करण्यासाठी जो गॉसिपियर हवेत सोडतो तेच काम हे पेस्ट करते. आणि ही आपल्याला परत झाडाच्या शेंड्याच्या 3-4 इंच खाली हरभऱ्याचा दाना एवढा असा एक छोटासा जो हे थेंब असतो ते पेस्ट अशी जवळपास 500 ते 600 झाडांना 3 मीटरच्या अंतरावर आपल्याला ते झिगझॅग पद्धतीने या झाडांना ही पेस्ट लावावी लागते. हे पेस्ट लावल्यामुळे पण तीच क्रिया होते. ती जे गुलाबी बोंडअळीचे जे नर असतात त्या नरांना परत असं वाटते की इथे मादी अवेलेबल आहे आणि त्या मादीच्या शोधात ते येतात आणि तिथे मादी प्रत्यक्षात नसते आणि ते गोंधळून तिथे त्यांचा हे होतो, या पॉईंटवरून त्या पॉईंटवर असे त्यांचा प्रवास असतो आणि त्याच्यामुळे ते थकून जातात किंवा काही त्यातले मरून पण जातात. या पण पद्धतीमुळे मला बऱ्यापैकी रिप्रोडक्शन जे आहे ते रिप्रोडक्शन कमी होऊन जाते आणि तुमची जी बोंडअळी आहे ही तुमची कंट्रोल होऊ शकते. दोन्ही टेक्नॉलॉजी बरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापन ह्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण बाकीच्या पण गोष्टी फॉलो करतो. जसं आपल्या शेतात आपण BT-BG2 वाणासोबत जे नॉन BT असते ते लावणे पण गरजेचं आहे. त्यानंतर आपली कपाशी जी आहे ही एक डिसेंबर-जानेवारी पूर्ण कापूस काढल्यानंतर त्याचे खोडं आपण लगेच काढून घ्यायला हवेत. आणि आपण गोदामात जे कापूस तुमचा स्टोअर राहतो त्या स्टोअर कपासामध्ये सुद्धा जर तुमच्या हे अळी असली किंवा याचे कोश असले तर ती पण नेक्स्ट सीझनला किंवा त्याचे जे इन्फेक्शन आहे ते तुम्हाला नेक्स्ट सीझनला सुद्धा जाऊ शकते. अशा प्रकारे आपण सगळ्या ज्या काळजी आहेत ते जर घेतल्या तर ह्या गुलाबी बोंडअळीला नक्कीच तुम्ही रोखू शकता आणि आपल्या होणाऱ्या नुकसानापासून आपण वाचू शकतो.